सोमवारी जो मुंबईत मुसळधार पाऊस झाला, या पावसामध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला। सध्या मी हिंदमाता परिसरात आहे आणि हिंदमाता परिसरात सुद्धा या मुसळधार पावसामध्ये पाणी साचलं आणि हे पाणी सखल भागांमध्ये का साचलं तर त्याचं कारण मुंबई महापालिकेने दिले, ते म्हणजे जे पंपिंग स्टेशन्स ठिकठिकाणी सखल भागांमध्ये लावण्यात आलेले आहेत, त्या पंपिंग स्टेशन्सद्वारे योग्य पद्धतीने निचरा पाण्याचा वेळेत झाला नाही, म्हणजेच हे पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित नव्हते। खरं तर जेव्हा निविदा प्रक्रिया पार पडत होती तेव्हा कंत्राटदारांना काही अटी शर्ती देण्यात आलेल्या होत्या आणि वेळेमध्ये हे पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित करण्याचे सुद्धा आदेश दिले होते। मात्र असं झालं नाही आणि त्यामुळे पंपिंग स्टेशन्स इथे असून त्याशिवाय भूमिगत टाक्या असून पाण्याचा निचरा वेळेत झाला नाही, त्याशिवाय हायटाईड असल्यामुळे वेळेत पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून सखल भागांमध्ये पाणी साचलं। आता यामध्ये 4 कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावलेला आहे, ज्यामध्ये हिंदमाता पंपिंग स्टेशन, त्याशिवाय गांधी मार्केट, सायन्सचं तिथे चुनाभट्टी आणि येल्लो गेट या 4 ठिकाणी हे पंपिंग स्टेशन्स वेळेत कार्यान्वित झाले नाही आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली हे सांगण्यात आलेलं आहे। आणि तशा प्रकारचा जेव्हा परिचालकांना आणि कंत्राटदारांना दंड ठोठावला आहे तर पुढे सुद्धा अशा प्रकारे हलगर्जीपणा किंवा मग कामात त्रुटी आढळल्या तर यापेक्षा सुद्धा कडक कारवाई करणार असल्याचं मुंबई महापालिकेने सूचना देताना या सर्व कंत्राटदारांना आणि परिचालकांना सांगितलं आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।